आज वैष्णवी बोलते हे एकच नाव मी घेतोय. मला पुढच्या वेळेस अभिमान वाटेल की आपल्या गावातून 100 लोकांनी हा चेक मिळवावा आणि तुम्ही सर्वजण त्यासाठी नक्की प्रयत्न कराल असं मला मनापासून वाटतं. आपण सर्वांनी मन लावून अभ्यास करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं मुलांना मी परत परत सांगतो, तुम्ही म्हणत असाल दरवेळी डॉक्टर आले की हेच सांगतात, मुलांनो व्यसनापासून दूर राहा. आज खूप भयानक कंडिशन चाललेली आहे. आपण सर्वांनी व्यसनापासून दूर राहा आणि अभ्यासाला जास्तीत जास्त प्राधान्य द्या. ज्यावेळेस आई वडील किंवा शिक्षक तुम्हाला बोलतात त्यावेळेस मुलांना त्याचा राग येतो, पण मी तुम्हाला एकच सांगू शकतो, याला विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात. व्यसनापासून लांब राहा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आम्ही 100% सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत एवढंच बोलतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचं संयोजकांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर नारायण नाना फडके यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे आणि या माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय आपल्या सर्वांचे आदरणीय असे राऊत साहेब, त्यांचा सगळा स्टाफ, जेंट्स अँड लेडीज, व्यासपीठावर बसलेले सगळे सन्माननीय मंडळी आणि समोर बसलेले सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आपण या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये उपस्थित आहात. हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघातील खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून आणि अप्पासाहेब पवार, दौंड तालुक्याचे शरद पवार गटाचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार आणि त्यांच्या मार्फत भाऊसाहेब फडके, बापूसाहेब फडके यांनी अतिशय परिश्रम घेऊन सुप्रियाताई सुळे यांना रिक्वेस्ट केली, आप्पासाहेबांना रिक्वेस्ट केली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा, त्यांची आशा आकांक्षा उंच व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचं सगळं श्रेय भाऊसाहेब फडके, बापूसाहेब फडके यांनी घेतलं.